कारण क्षेत्ररक्षण सजून झालंय. आज आपण संघ पाहतोय एस एस क्लब होळीपाडा अणा. होळीपाडा येथे मात्र एक स्पर्धा आली मागच्या हप्त्यामध्ये. तदनंतर यज्ञेश 11 अणा विपक्ष होळीपाडा असा सामना असेल. हितांश शिवांश 11 आदिराज 11 वालिव या नूतन बॉईज साईनाथ अणा असे आज संघ म्हणजे अणाचे आज चार संघ आहेत. त्यानंतर आपण पाहू शकतायत स्वराज्य पुनाडे, हितांश शिवांश 11 आदिराज वालिव अँड उत्तन बॉईज असे 4 संघ. प्रशांत खरत मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. मात्र वसई तालुक्याचं नाव आपण रोशन करताना आपण पाहू शकतात. मोठमोठ्या स्पर्धेमध्ये या वसई विभागाचं पालघर जिल्ह्याचं मात्र प्रतिनिधित्व केलं गेलंय. तोच प्रशांत खरत मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. त्याच्या समवेत असेल फलंदाज. एक 12th मॅन तर आमच्यापर्यंत येऊ द्या. दोन्ही संघांना विनंती असेल. भाग्येश अँड सुजल अशी जोडी येते. आमचे 12th मॅन त्यांचंही सहर्ष स्वागत असेल. 12th मॅन महत्वाची भूमिका आहे. हॅलो 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 स्वराज्य पुनाडे एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत या. तुमच्यासाठी स्पेशल व्यवस्था केली बसण्याची. कारण व्यासपीठावर प्रत्येकाला यायचं भाग्य मिळत नाही. एक तर 12th मॅन व्हावं लागेल किंवा मान्यवर व्हावं लागेल. हॅलो चेक चेक हॅलो चेक हॅलो चेक चेक हॅलो हॅलो चेक. चला मॅचला होईल सुरुवात. 2 बॅटर्स वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा. प्रथम श्री गणरायाला वंदन करूया. आई जीवदानी मातेला वंदन करूया. महाराष्ट्राचा आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या मानाचा मुजरा असेल. पहिलाच बॉल घुटना टेक चौकार देख. पहिल्या चेंडूवर येतोय प्रशांत खरत नावाचा ब्रँडेड चौकार. 4. विकास दस्कर एका बाजूने दोन्ही हार्ड हिटर जोडी. चिका नावाने मात्र जास्तीत जास्त पसंती. प्रशांत खरत पहिल्या चेंडूवर चौकार ठोकला जातोय. गोलंदाज आपण पाहिलं तर रुपेश हा गोलंदाज. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे आणि पहिल्या चेंडूवर चौकार ठोकला गेला आहे. जास्तीत जास्त धावा उभ्या करू असं एकंदरीत वर्तवलं होतं. कॅप्टन्स आले होते टॉससाठी. पुन्हा एकदा तो शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. यावेळेस मात्र मनकवडा ओळखला होता कारण तो शॉट फेवरेट शॉट आहे प्रशांत खरत यांचा. 2 चेंडू आणि 4 धाबा या स्कोरबोर्डवर लागत आहेत. सुपर आयोजन नियोजन असणारी स्पर्धा पाटील परिवार पुरस्कृती स्पर्धा पाटील ब्रदर्स पुरस्कृती स्पर्धा आपण अनुभवत आहेत. कालच्या दिवसात या स्पर्धेला सुरुवात झाली. कालचा दिवस आपण पाहिलं तर आगरी समाज गटांना प्राधान्य दिलं गेलं. आपल्या समाज बांधवांना मात्र प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला होता आणि त्यामध्ये मात्र उमेळमान संघ कालच्या दिवसात गरज स्पोर्ट्स संघाला पराभूत करून टॉप 3 मध्ये प्रवेश केलाय. आणि आजचा दिवस पाहिला तर एक गाव एक फॉर्मॅट मधला पहिला सामना इंदुमती स्मृती दुर्गेश 11 विपक्ष स्वराज्य पुनाडे संघाने टॉस जिंकला. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि दोन्ही बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. 2 चेंडूची समाप्ती. टीमची टोटल 4. गोलंदाज रुपेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. स्विचिटचा फटका. इथे फटका फसला झालाय का परंतु क्षेत्ररक्षक पाठलाग करताय. चेंडू मात्र थांबणार नाहीये. येतोय दुसरा चौकार प्रशांत खरतच्या बॅटमधून. टीमची टोटल 4 सॉरी 8. अचूक लक्ष आहे जरा आम्ही जर चुकलो कारण 2 चौकार मी सांगितलं आणि टोटल केले 4. धावसंख्या 8 धावा स्कोरबोर्डवर लागत आहेत. 3 चेंडूची समाप्ती झाली. प्रशांत खरत ब्रँड ऑफ अणा आपण पाहू शकतात. तर दुसऱ्या बाजूने विकास दस्कर चिका नावाने जास्तीत जास्त पसंती आहे. परंतु समोर गोलंदाज रुपेश. चांगली गोलंदाजी करावी लागेल रुपेशलाही कारण समोर हार्ड हिटर फलंदाज अणाचा ब्रँड आपण पाहू शकतात. टीमची टोटल 8. यावेळेस मात्र इनफिल्डच्या वरून कलात्मक स्ट्रोक. वीरेंद्र सेवा कॉपी बुक स्टाईलने 1 बाउन्स क्लिअर होतोय. येतोय बॅक टू बॅक दुसरा चौकार. टीमची टोटल 12 बिनबाद.
तर टीमची टोटल 12 रन्स चांगली सुरुवात झालंय. 3 लगातार षटकार संदीपजी पाटील साहेबांच्या वतीनं 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. पुन्हा एकदा क्या बात आहे, खोलवर टप्पाचा चेंडू डिफेन्स केला जातोय. ब्रह्मास्त्राचा वापर केला होता आणि हे वैविध्यपूर्ण गोलंदाजी येणं तुमच्यासाठी खूप गरजेचं असेल. इथे 5 चेंडूची समाप्त झाली. टीमची टोटल 12. दुर्गेश 11. इंदुमती स्मृती नावाने मात्र आज संघ खेळतोय. त्याच्या अपोजिट स्वराज्य पुनाडे हा टीम. शेवटचा बॉल असेल. 12 धावा स्कोरबोर्डवर. पुन्हा एकदा स्विच चिटकण्याचा प्रयत्न, परंतु कौतुक करेन मी गोलंदाज रुपेशचं, कारण 3 डॉट बॉल आले आणि 3 चौकार आल्यात. षटक क्रमांक 1 समाप्त झालंय. टीमची टोटल 12 बिनबाद. तर षटक क्रमांक 1 समाप्त झाले. टीमची टोटल 12 धावा या स्कोरबोर्डवर लागत आहेत. आमच्या समवेत क्रिकेट एक्सपर्ट तुकारामजी मांगेला सर जोडतील, कारण आज त्यांच्यासाठी शुभ दिवस आहे. त्यांचा आज वाढदिवस आणि वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. असेच उत्तरोत्तर प्रगती करत राहो हीच आई जीवतानी मातेचरणी प्रार्थना. धन्यवाद नितीन. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्य सुसर्वदा. गंडाला वंदन, इथल्या ग्रामदेवतेला स्थानदेवतेला वंदन करून, शनिदेवाला वंदन करून आजच्या या पाटील परिवार अर्थात पाटील ब्रदर्स आयोजित पाटील चषक 2024 आलीमध्ये आलेल्या सर्व खेळाडू, प्रेक्षक, ग्रामस्थांचं आणि मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. तर सर्वांना धन्यवाद सुद्धा देतोय. ज्या शुभेच्छा खास करून फोनद्वारे, SMS द्वारे, प्रत्यक्ष भेटून ज्या ज्या लोकांनी शुभेच्छा दिल्यात त्या सर्वांचं मनापासून आभारही मानतोय की आपली आपुलकी, आपलं प्रेम, जिव्हाळा आणि आपली साथ अशीच कायम राहील ही अपेक्षा व्यक्त करतोय. असा दिवस आहे. एक गाव एक संघ. पहिला सामना 2 संघादरम्यान खेळला जातोय. एका बाजूला दुर्गेश 11 या वर्षीच्या हंगामामध्ये नितीन पाहिलं तर चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. बरीचशी टायटल, बरीचशी विजेतेपद ज्या संघाच्या जवळ आहेत तो संघ आहेत. आणि दुसऱ्या बाजूला एक डार्क हॉर्स आहेत. एक धक्का देण्याच्या प्रयत्नामध्ये टीम पुनाडेचा संघ आहे. मैदानावर स्वराज्य आहे पण या मॅच वरती राज करायचं आहे तर आपला कामगिरी थोडीशी उंचावी लागणार आहे. खास करून हे 2 फलंदाज, 2 स्ट्रायकर ज्याला म्हणता येईल असे 2 फलंदाज मैदानावरती आहेत. विकास दसकर स्विचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न अलॉंग द ग्राउंड कव्हर पॉइंटला फील्ड केले गेले. 1 धावे चेंडूवरती पूर्ण पहिलं षटक आलं होतं. या पहिल्या षटकामध्ये आपण 3 चौकार पाहिले. आता महेश हे दुसरं षटक देण्यासाठी रेडी होतोय. म्हणजे मागचं षटक 4, 3 चौकार, 3 डॉट बॉल आणि या षटकाची सुरुवात झाली पहिला सिंगल रन 1 धावेने सुरुवात झाली. स्कोर जाऊन पोहोचलाय 13 वरती. 13 धावा स्कोरबोर्डवर लागतात. तर पहिल्या चेंडूवर सिंगल येते. गोलंदाज गुले मार्कवर महेश हा गोलंदाज. समोर प्रशांत घरत कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला. क्षेत्र तेथे तैनात आहे. सिंगल येते. सिंगल टीमची टोटल रन पोहोचेल 14 रन्स, कारण महेश हा गोलंदाज पहिले 2 बॉल पाहिले तर दोन्ही चेंडूवर सिंगल आलाय. आणि कालचा आपण पहिला मॅच पाहिला होता तिथे 51 धावा पाहिल्या होत्या. आज दुसरा दिवस आहे. खेळपट्टी फ्रेश आहे. विकेट पुन्हा एकदा ताजी तवानी करण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे इथून 50-60 धावा. वेगळा फटका स्कूप करायचा होता. स्कूप करायचा अक्षरशः जमिनीवर लोळण घेऊन या फटक्याला खेळायचं होतं. लवकर खेळले. चेंडू थोडासा उशीर आणला. रिप्लेमध्ये जर आपण पाहिलं बघा, थोडं लवकर खेळले. चेंडू थोडा थांबून आलाय आणि त्याच्यामध्ये टायमिंग मिस झालाय. निर्धाव चेंडू आलाय. नक्कीच 3 चेंडू समाप्ती झाले. 2 धावा आतापर्यंत खर्च केल्यात महेशनं. पुन्हा एकदा यावेळेस AB डिव्हिलियर्स कॉपी बुक स्टाईल मात्र चेंडूला उडवलाय. 6 धावांची मोहर उमटत आहे. मिस्टर विकास दसकर चिकाच्या बाट म्हणालाय षटकार 6. या 6 धावांची टीम जाऊन पोहोचलंय 20 रन्स. 20 धावा या स्कोरबोर्डवर. कालच्या दिवसात 51 धावा झाल्या होत्या, परंतु आज समोर टीम आहे ब्लड टीम दुर्गेश 11 आणि तितकीच चांगली ताकदीने मात्र गोलंदाजी करावी लागेल स्वराज्य पुनाडे या टीमला. स्विचिटचा फटका क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय परंतु चेंडूला रोखलं जाईल का.
इथे पंचांचा सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचलाय. तर आलाय चौकार, 4 धावा. पाटील परिवार चषक चौकार. आक्रमकपणा मात्र दोन्ही फलंदाज पाहायला मिळतायत. टीमची टोटल 24 रन्स, 24 धावा स्कोरबोर्डवर लागत आहेत. 2024 आपण पाहू शकतायत पाटील परिवार चषक. रणरणत्या रखरखत्या उन्हामध्ये चांगली कामगिरी करतात आमचे दोन्ही ऑफिशियल पंच. त्यांचं कौतुक करावं लागेल. 24 रन्स स्कोरबोर्ड लागत आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा शेवटचा बॉल असेल. स्विचचा फटका करण्याचा प्रयत्न जरूर केला. यावेळेस डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक 2 समाप्त झालंय. टीमची टोटल 12च्या सरसने आतापर्यंत धावा जमवल्या गेल्यात. म्हणजे पहिल्या ओव्हर्समध्येही धावा खर्च केल्या रुपेशनं 12. त्यानंतर महेशचा विचार केला तर महेशने धावा खर्च केल्यात 12. 2 षटकाची समाप्ती. 24 धावा या स्कोरबोर्डवर लागत आहेत. कालच्या दिवसामध्ये 6 ओव्हर्समध्ये पहिल्या मॅचमध्ये पण 51 धावा झाल्या होत्या. परंतु आजच्या या मॅचमध्ये किती धावा होतील? खूप चांगलं आयोजन नियोजन. पाटील ब्रदर्स पुरस्कृत पुरापाडा ही स्पर्धा आपण एन्जॉय करतायत. यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले जातात त्यांचंही सहर्ष स्वागत. 12 धावा पहिल्या ओव्हर्समध्ये खर्च केल्या होत्या रुपेशनं. तदनंतर महेश आला. महेशनेही 12 धावा खर्च केल्यात. याच 12च्या रनरेटने खेळला तर जवळजवळ 72 पर्यंत मजल मारू शकतोय हा संघ. परंतु क्रिकेटमध्ये कधी काही केव्हाही घडू शकतंय. सध्या चांगली पार्टनरशिप बिल्ड करे या प्रशांत घरत आणि विकास दसकरचं कौतुक करावं लागेल. नैनाजी पाटील मॅडम आणि अश्विनी पाटील मॅडम यांचं सकाळच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत असेल. कारण पाटील परिवाराची स्पर्धा आहे आणि सर्व मेंबर्स जसं वेळ मिळेल तसं आवर्जून उपस्थित होत आहेत. आणि मागच्या वर्षीचं तर मला एक चित्र आठवतं आहे. सर्व फॅमिली एकत्र आली होती. खूप चांगलं दृश्य होतं पाटील परिवाराचं ते. यंदाच्या वर्षामध्ये उद्याच्या दिवसात ते सर्व फॅमिली एकत्र येतील. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर रुपेश येतोय. ज्याने पहिला षटक आला होता तोच रुपेश गोलंदाजी मार्कवर येतोय. परंतु इकडनं विकेट्स प्राप्त करावे लागतील क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. चांगली सध्या पार्टनरशिप बिल्ड केलंय. जी सुरुवात हवी होती ती सुरुवात प्राप्त केलंय या दोन्ही बॅटर्सनं. प्रशांत घरत एका बाजूने, दुसऱ्या बाजूने प्रशांत घरतचा विचार केला तर 3 चौकार त्याच्या बॅटमधनं आल्यात. तर विकास दसकरचा विचार केला तर 2 सिंगल, 1 षटकार आणि 1 चौकार त्यांच्याही बॅटमधनं आलंय. म्हणजे दोन्ही खेळाडू आपण पाहिले तर 12-12 धावांचं योगदान दिले आणि दोन्ही गोलंदाजांनी 12-12 धावा खर्च केल्या गेल्यात. 2 षटकांचा खेळ संपला आणि जसं तुम्ही उल्लेख केला दोन्ही बाजूने 12-12 धावा आल्यात. आता उन्हाचा पाराही वरती थोडासा वाढलाय आणि त्याच्यामुळे इथे चुकीला थारा नाही. मिस्टेक झाली, चूक झाली तर कठीण होऊन स्वीप केलाय चेंडूला. स्वीपचा फटका स्वीप केलाय. एक आवडता पसंतीवाला फटका खेळलाय. प्रशांत घरतने चेंडूला पाठवले स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. चौकार. चांगली सुरुवात, चांगला स्टार्ट तिथून झालाय आणि चांगल्या स्टार्ट नंतर धावा जमवण्याचा प्रयत्न इथून प्रशांत घरत करतोय. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा करण्याचा प्रयत्न केला होता. रिप्लेमध्ये जर पाहिलं स्वीपचा फटका पोझिशन मध्ये आले. पुढचा पाय थोडासा वाकवला आणि चेंडूला पाठवलं स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. चौकार. सुपर. चांगली फलंदाजी पाहायला मिळते. रोखावं लागेल तर टीम स्वराज्य पुनाडे या टीमला लवकरात लवकर डब्ल्यू शोधावा लागेल. पुन्हा एकदा हवाई सफर. इथे फटका फसला गेलाय. क्षेत्ररक्षक झेल खाली. बडी मछली जाल में फसते उभी. प्रशांत घरत मी आताच उल्लेख केला होता की विकेट जर प्राप्त करताय तर कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न केला जाईल. या एक सुंदर संगीत. काय घडलं होतं आपण पाहतो रिप्लेमध्ये. हा फटका खेळण्याचा प्रयत्न प्रशांतनं जरूर केला. स्क्वेअर लेग आणि लॉंग लेग हे आवडते क्षेत्र आहेत. फटका खेळण्याचा मागचा तसाच होता. हा थोडासा बघतोय चेंडू जो हलवार पद्धतीने हाताळला गेला होता त्याच्यामुळे मिस टाइम स्ट्रोक झालाय आणि मिस टाइम स्ट्रोक होत असताना शॉर्ट फायनल रिजनमध्ये हा झेल टिपला गेलाय. विकेट पाहिजे होता जसं तुम्ही उल्लेख केलाय. एक ब्रेक थ्रू पाहिजे होता. तो ब्रेक थ्रू विकेट महत्वाच्या क्षणी प्राप्त केलाय. तो गोलंदाज रुपेशने होऊन कारण ही जोडी तुटणं, ही जोडीला थांबवणं आवश्यक होतं. कारण ज्या एक जो फ्लो होता, जो वेग होता, तो स्पीड होता, ज्या गतीनं हे 2 फलंदाज बॅटिंग करत होते विकास आणि प्रशांत, यांना थांबवणं गरजेचं होतं. म्हणून मी स्वराज्य 11 पुनाडेचा उल्लेख का केला. डार्क हॉर्स आहेत.
डार्क हॉर्स आहेत आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये एक अपसेट असतो, एक उलटफेर असतो. आता उलटफेरसाठी ते तयार झाले आहेत, तर उलटफेर होणार नाही याची काळजी घेण्यासाठी दुर्गेश 11 आता इंदुमती स्मृती दुर्गेश 11चा संघही रेडी आहे. एक बंधू बाद झाले, दुसरे बंधू मैदानावरती दाखल झाले. जयेश गरज जयू स्ट्रायकर यांना सज्ज होतोय. मागच्याच आठवड्यातली स्पर्धा, मागची आगरी प्रीमियर लीगची स्पर्धा गाजवलेला आणि आपल्या टीमला लीड करून, नेतृत्व करून आपल्या टीमला विजय संपादन केलेला खेळाडू आता मैदानावरती आहेत. दुर्गेश 11 कडनं खेळताना जयेश घरत याला पाहतो. स्कोर जाऊन पोहोचलाय 29 वरती धावफलक आता पोहोचलाय. दोन संघ यानंतरचा सामना या दोन संघादरम्यान होणार आहे, तर दोन्ही टीम रेडी राहायचं आहे. कोलीपाडा अर्नाला आणि यज्ञेश 11 अर्नाला किल्ला, या दोन्ही टीमने रेडी राहायचं आहे. डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेनं आता चेंडू गेला सरळ परवा स्काय स्किनच्या थोड्याशा बाजूनं षटकार. थँक्यू. डाऊन द ग्राउंड चेंडूला खेळला होता आणि चेंडू गेला तर सरळ लॉंग ऑफच्या डोक्यावरनं षटकार. आता प्रशांत बाद झालाय. प्रशांत बाद झाल्यामुळे आता विकासनं थोडासा आपला रोल चेंज केलाय. पहिला ॲज अ सपोर्टिंग रोल होता, आता लीडिंग रोलमध्ये जाण्याचा प्रयत्न इथून विकासही करतोय. या षटकारनं सिक्सरनं स्कोर जाऊन पोहोचलाय 35 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. 35 धावा या स्कोरबोर्डवर लागतात. षटक क्रमांक आपण पाहिलं तर मार्गस्थ आहे 3. विकास वालईपाडा चषकमध्ये जबरदस्त कामगिरी केली होती. गोलंदाज पुन्हा एकदा रुपेश सज्ज होतोय. यावेळेस मात्र हा वाई फायर करण्याचा प्रयत्न, इतका फटका फसला जाईल का? क्षेत्ररक्षक झेल खाली आहे, तू मैमय झाले आणि झेल निसटला गेलाय. 2 धाबाही परिपूर्ण होत आहेत. या 2 धाब्यांशी कॉलिंग करणं खूप गरजेचं होतं, कारण फक्त लक्ष असतं झेल, मी झेल डिपेंड, परंतु कॉलिंग झाली नाहीये आणि ते झेल निसटला गेलाय. तुकाराम सर, नाही, कॉलिंग आज आयुष्यामध्ये पण असं कोण करतो? प्रत्येक जण मेसेजवरती आहे, व्हॉट्सअपवरती, इंस्टाग्रामवरती. त्याच्यामुळे कॉल कोण लावत नाही, कारण कॉलिंग जर केलं म्हणजे संवाद साधायचा आहे. महत्वाचं काय? तुम्हाला संवाद. हा झेल माझा आहे, हा झेल मी टिपतोय, इट्स माइन. हा लाऊड कॉल तुम्हाला द्यायचा होता, तो कॉल तुम्हाला देता आला नाहीये. आता मग देता आलाय, मग आता संधी नाहीये. पहिला तुम्हाला संधी दिलेली होती विकासनं, आता नाही संधी आहे. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं सीमारेषा पार अजून एक पुलचा फटका, षटकार. थँक्यू. बघा पोझिशन मध्ये आले, बॅकफुटला गेलं, वेट ट्रान्सफर केलं, आपण पाहिलं. पाठच्या पायावरती गेले आणि पाठच्या पायावरती जात असताना पूलचा एक देखणा फटका खेळलाय. या 6 धावांनी या षटकामध्ये 2 सिक्सर आले. धावा धाबलकरती 43. पहिल्या 2 षटकाचा खेळ पाहिला 12-12 24. मागचं षटक आलं 19 धावांचं, मोठं जे षटक पाहिजे होतं या दुर्गेश 11 इंदुमती स्मृती दुर्गेश 11च्या संघाला. ते षटक आले, मोठं षटक आले आणि तिथून आता थोडासा फ्लाय करण्याचा प्रयत्न टीम करणार. टीमला परत यायचं आहे. जर स्वराज्य 11 पुण्याला विकेट पाहिजे आणि विकेट प्राप्त करण्यासाठी विकेट टेकिंग गोलंदाज येणं आवश्यक आहे. नक्कीच आणखीन एखादा विकेटचा 1-2 धक्के द्यावा लागतील तर कमीत कमी धाबामध्ये रोखण्याचा प्रयत्न होईल, कारण हे षटक पाहिलं तर थोडंसं महागडं जरूर ठरलं गेलंय. आधीची 2 षटकं 12 धाबा खर्च केल्या, त्यानंतर 19 धाबा आतापर्यंत खर्च झाल्यात. 45 धाबा या स्कोरबोर्ड लागत आहेत. लगातार 3 षटकार पारितोषिक जरूर लावलं गेलंय. 500 रुपयाचं कॅश प्राईज असेल. संदीपजी पाटील साहेबांनी मात्र ते पारितोषिक जरूर लावलं गेलंय. लगातार 3 चेंडूवर 3 षटकार, 500 रुपयाचा कॅश प्राईज असेल. 3 षटकाची समाप्ती, 43 रन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट्स. चांगली पार्टनरशिप बिल्ड होतंय. विकास धसकर आणि दुसऱ्या बाजूने जयेश घरत अशी जोडी. योगिता पाटील मॅडम आणि सुनंदा पाटील मॅडमांचं शुभ आगमन झालंय. कालच्या दिवसात त्यांची उपस्थिती होती. वेलकम. आपलं या क्रीडा नगरीमध्ये सहर्ष स्वागत. पाटील परिवारच्या ह्या मेंबर्स यावेळेस मात्र जबरदस्त स्ट्रोक, घुटना टेक, सिक्सर देख, सुपर मिड विकेटच्या अगदी डोक्यावर आलाय. षटकार 6. बसून
थँक्यू. गाणं झगड्यावाला आहे पण मैदानावरती छकड्यावाला आहे, सिक्सरवाला आहे. लोअर फुलटॉस चेंडू काल आपण अमित घरातला पाहिलं होता असा फटका खेळताना उमेलवानचा. लोअर फुलटॉस चेंडू एक्झिक्यूट करणं इतकं सोपं नाहीये. बॉटम हँड बरोबर वापर करायचा असतो, एलिव्हेशन द्यायचं असतं कारण चेंडू डीप होत असतो आणि त्या डीप होणाऱ्या चेंडूला एलिव्हेशन देणं, लांब पाठवणं इतकं सोपं नाही आहेत आणि ते काम जयेश घरात अर्थात जयवीनं केले. या चेंडूला पाठवले मिड विकेट बॉन्ड लाईनच्या बाहेर, षटकार. आणि लेफ्ट हँडरसाठी असं पाहायला गेलं ना तर हे जे मैदान आहे थोडंसं ॲडव्हान्टेज आहे, त्याच्यासाठी फायदेशीर आहे. जसं काल आपण अमित घरत या खेळाडूला पाहिलं होतं उमेदवारांच्या संघाकडनं खेळताना 3 मोठ्या इनिंग त्यांनी साकारलेल्या होत्या. आजही डावखुऱ्या फलंदाजासाठी एक आहे सकारात्मक थोडंसं दृष्टिकोन तुम्ही ठेवला तर इथे धावा येऊ शकतात. फक्त गोलंदाजाला काय करावं लागणार, कालच्या दिवसामध्येच गोलंदाजी आपण अनिकेतची पाहिली, प्रशांतची पाहिली होती आणि तशी गोलंदाजी तुम्ही जर केली तर समोरचा फलंदाज किती ताकदवान असू द्या तुम्ही त्याला रोखू शकता, त्याला तुम्ही थांबवू शकता. नक्कीच लेफ्ट हँड गोलंदाज फलंदाजचा गॉड गिफ्ट आहे असं म्हणा हरकत नाही आहे, कारण चांगली ताकद आणि चेंडू वळवण्याची कला त्यांच्याकडे जास्त असते. इथे टीमची टोटल जाऊन पोहोचले 49, 49 धावा या स्कोरबोर्डवर. पहिला चेंडूवर षटकार ठोकला गेलाय. रोहन पुन्हा एकदा या बॅट्समध्ये हेलिकॉप्टर लँड करण्याचा प्रयत्न जरूर केला. क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या अवाक्याच्या बाहेर येतोय. बॅक टू बॅक दुसरा षटकार 6. आमचं शरद दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये, जो बबलू दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये. रिप्लेमध्ये आपण बघू शकता पुलर लेन होती, पायावरची होती आणि जसा मागच्या चेंडूवरती बॉटम हँडचा वापर केला होता आताही केलाय. हेलिकॉप्टरचा उल्लेख केला पण हेलिकॉप्टर पहिला तर टेक ऑफ झाला, तिथून खेळपट्टीवर लँड झाला बाहेर. आता हेलिकॉप्टर लँडिंग महत्त्वाची असते, तिथे क्रॅश होतात बऱ्याच वेळेला. काल एक घटना सुदैवानं जे थोडंसं कुणाला दुखापत झाली नाही असं एक घटना घडलेली होती. हेलिकॉप्टर लँडिंग करताना बऱ्याच वेळेला प्रॉब्लेम होतो, तसा हा लँडिंगला प्रॉब्लेम नाही झालाय. लँडिंग डायरेक्ट बाहेर झालंय, मैदानाच्या बाहेर लँडिंग झालंय, षटकार आलाय. हो आणखीन एक षटकार येते होतं. 500 रुपयाचा कॅश पाहिजे होता. अमोलजी पाटील साहेबांनी मात्र सांगितलं, त्याने हात खिशातही टाकला होता संदीपजी पाटील साहेब की मी 500 रुपये काढतोय परंतु आणखीन एक षटकार पाहिजेत. सिक्सरसाठी. आणि काल रवींद्रला पाहिलं होतं आपण आणि येणाऱ्या चेंडूवरती जरी सिक्सर आला तरी सुद्धा 500चा कॅश प्राइज आहे. संदीपजी आणि यांच्याकडनं कॅश प्राइज आहे. सिक्सर 6 षटकार सिक्सर. बघा संदीपजी पाटील साहेबांचा चेहरा स्मित हास्य आहे की ते पारितोषिक त्याने लावलं होतं आणि ते पारितोषिक पटकावलंय. जयेश घरात जयो सुपर. थँक्यू. कालच्या दिवसात आपण उल्लेख केला होता 51 धावा. आता षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे आणि 61 धावा, कारण समोर टीम एक ब्लड टीम आहे जो सध्याच्या हंगामध्ये इन्फॉर्म संघ दुर्गेश 11. सुपर चांगली बॅटिंग लाईन आहे तुकाराम सर. म्हणजे कालचे एक शब्द आपल्याला आठवतात ज्यावेळेला टॉसला तुम्ही होतात आणि घरत स्पोर्टचे आपण अनिल करत होते, ते म्हटलं टॉस मॅटर नाही करत आहे, टॉस नंतर खेळ कसा होतो तो मॅटर करतो. टॉस जरी त्याने जिंकलाय पण मॅचला आम्ही जिंकणार. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या टॉप एज टॉपला चेंडू चिसटलाय. ज्यावेळेला टॉप एज लागतो ना तेव्हा चेंडू गिरकी घेतो, थोडासा फिरत असतो. या फिरणाऱ्या चेंडूला झेल घेणं, झेल टिपणं थोडंसं कठीण असतं आणि तेच पाहिलं होतं. अक्रॉस द लाईन गेलं होते थोडंसं. जयेश घरात टॉप एज लागला होता शॉर्ट फायनल रिझनमध्ये, झेल टिपण्याचा प्रयत्न, पोझिशनमध्ये नव्हते, हात डोळ्याच्या समोर आले. ज्यावेळेला झेल टिपण्याचा प्रयत्न केला ना डोळ्याच्या समोर आले, याचा आता आय साईड तुमचं थोडंसं चेंडूवरचं नियंत्रण गेलं, झेल सुटलाय, एक धावही आले. आता दोन्ही खेळाडूंना जीवनदान मिळालंय. दोघांचे एक झेल निसळल्यात. टीमची टोटल 62 धावा या स्कोरबोर्डवर लागतात. पण एकटा गोलंदाज काही करू शकत नाहीये. क्षेत्ररक्षक साथ मिळणंही तितकंच गरजेचं आहे. टीमची टोटल 62 रन्स, 62 धावा स्कोरबोर्ड लागत आहेत. कालच्या दिवसात 78 हा हायेस्ट स्कोर होता, परंतु आज त्याच्या पलीकडे जाईल का, कारण आज ब्लड मजबूत संघ आहेत. एक गाव एक फॉर्मॅट. या बॅच मात्र हवाई सफर इथे घडवण्याचा प्रयत्न केलाय. ताकद नजाकत इथेपर्यंत कौतुक करेन क्षेत्ररक्षकांना काही जबरदस्त एफर्ट लावले होते, परंतु
पंचांचं सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचल्यात हा षटकार आला, परंतु कौतुक करावं लागतं त्या क्षेत्राचं. काही जबरदस्त एफर्ट लावले होते. शेवटच्या चेंडूपर्यंत तुम्ही आय कॉन्टॅक्ट सांगितलं होता आणि तोच कुठेतरी पाहायला मिळाला होता. अगदी चांगला होता आणि जसं तुम्ही उल्लेख केला तर त्याचा प्रयत्न चांगला होता, पण का चेंडू काय त्याच्या बरोबर डोक्यावरनं जात होता, पार जातो. हा प्रयत्न बघा, अटेम्प चांगला होता, प्रयत्न चांगला होता, पण चेंडू तोपर्यंत त्याच्या पार गेला होता. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांचा धावा झाला धावलकावरती 68. पहिल्या 2 षटकामध्ये 24 होत्या, पण मागच्या 2 षटकामध्ये 44 आल्यात. 24 वरनं जम्प केले 44 वरती. एक ब्रेक ऐकूया संगीत आणि येऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. सबसे हटके 100% रुबाब यो लाखाचा. हाय सबसे हटके 100% रुबाब यो लाखाचा. असं कोणच नाही नाव कापी हाय बघावं आपल्या दादाचा. असं कोणच नाही नाव कापी हाय आशू पाटील दादाचा. कोणच नाही नाव कापी हाय बघावं आपल्या दादाचा. कोणच नाही नाव कापी हाय आशू पाटील दादाचा. थँक्यू. सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. पाटील ब्रदर्स पुरस्कृती स्पर्धा आपण पाहत आहेत. पाटील चषक 2024 क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा आज सलग दुसरा दिवस या स्पर्धेचा आणि याचं एक गाव एक फॉर्मॅट आणि पहिला सामना दुर्गेश 11 विपक्ष स्वराज्य पुनाडे या 2 संघामध्ये होते आणि 4 षटकानंतर आतापर्यंत स्कोरबोर्डवर धावा लागतात. 68 धावा, 1 गडी बाद. खूप चांगली फलंदाजी पाहायला मिळते. विकास दसकर सुरुवात चांगली होती. प्रशांतच्या बॅटमधनं 4 चौकार आल्या तर 16 धावांचं योगदान. तर जयेश गरत ही चांगली फलंदाजी करतोय. 3 षटकार त्यांच्याही बॅटमधनं आल्यात आणि 4 षटकार विकास दसकरच्या बॅटमधनं आल्यात. सुपर चांगली फलंदाजी केलंय. कालच्या दिवसामधनं आपण 78 हायएस्ट स्कोर होता, परंतु आजच्या दिवसात उच्चांक गाठला जाईल या स्पर्धेचा, कारण आज बलाढ्य मजबूत संघ एकमेकांसमोर आहेत. टीमची टोटल 68 धावा, 1 गडी बाद. नवीन गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय. इकडनं आणखी विकेट्स प्राप्त करावं लागतील. कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल स्वराज्य पुनाडे या टीमला. टीमची टोटल 68. षटक क्रमांक 5 मार्कवर आला गोलंदाज महेश, ज्याने मात्र दुसरं षटक हाताळलं होतं. तोच महेश गोलंदाज मार्कवर येतोय. पुन्हा एकदा काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळतंय. जयेश गरत ही थांबणार नाहीयेत. आलाय चौकार. या 4 धावांची टीमची टोटल जाऊन पोहोचेल 72 रन्स, 72 धावा. जशी बॅटिंग झाली आपण बघतोय. थोडंसं मिडल लेग वरचा चेंडू होता आणि फ्लिक केला. थोडं मनगड्याच्या साहाय्यानं वलवलंही त्या चेंडूला. आताही त्याच पद्धतीनं ऑफस्टम्पच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न जयेश गरत करतोय, पण या चेंडूला काय केलं, गोलंदाजानं त्याचा पाठलाग केला, त्याला फॉलो केलं. आता इंस्टाग्रामवरती आणि फेसबुकवरती फॉलो करणारे भरपूर आहेत, पण आता इथेही फॉलो केलं, इथेही पाठलाग केला गेला आणि तो पाठलाग करताना बरोबर वाईड यॉर्कर हा चेंडू हाताळला गेला होता आणि त्याचा परिणाम जो फ्लो चाललेला होता 6-6चा तो थांबवलाय. तो थांबवला, पण कुठपर्यंत थांबवणार. आता पुन्हा एकदा स्लॉट मध्ये आणि चेंडू गेलाय पार्किंग प्लॉट मध्ये, चेंडू गेलाय षटकार. 6 धावा. हिरोपेक्षा कमी नाही, फॅन फॉलोविंग त्याची कडक आहे. हिरोपेक्षा कमी नाही, फॅन फॉलोविंग त्याची कडक आहे. अशी भाऊची पर्सनॅलिटी. अशा विकेटवरती तुम्ही जयेश गरतला लेंथ गोलंदाजी नाही टाकू शकत. तुम्ही जर लेंथ केली तर त्यांची लेंथ लांब होणार आणि लांबी होती, उंची होती. चेंडूला पाठवलं होतं लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, जिथे आपण एक चौकार पाहिला होता तिथे षटकार. स्कोर जाऊन पोहोचलाय 78. तुम्ही म्हटलं होतं काल झाले 78, आज त्याच्या पार. आता दुर्गेश 11 जो इंदुमती स्फूर्तीचा संघ आहे ना, ती 100 धावांची वेस आहे ना, ती खुणावते आता. यस, नक्कीच. बघा झेल सुटला होता, त्याचे हे परिणाम आपण पाहत आहेत. पुन्हा एकदा मॅच टाइम स्ट्रोक क्षेत्ररक्षक झेल खाली. आता झेल मात्र इथे पकडला जाईल का, तू मय पण तू
झेल मात्र पकडता आला नाही आहे आणि सिंगल इथे परिपूर्ण केलं या टीमनं जाऊन पडत 79 म्हणजे उच्चांक काढलाय. कालच्या दिवसापासून 78 हा उच्चांक होता, परंतु आज 79 आणि त्यांचं लक्ष असेल 1-0-0. हा 1-0-0 जसं सिरियल आली होती फार पूर्वी मराठीवरती 1-0-0 तसं 1-0-0 100वरती नजर आहे. पण हा झेल आपण टिपण्याचा प्रयत्न केला. बघा शर्यत आहे पण शर्यत काय लागले झेल सोडण्याची लागले. 1 सुटला 2 सुटला 3 सुटले पण हे सहजासहजी नाही सुटले. मिसअंडरस्टँडिंग ना कॉलिंग नाही आहे तुमच्यामध्ये. हा झेल कोण घेणार कोण टिपणार कोण तुमचा बेस्ट फिल्डर आहे. झेल टिपणार 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 या वेळेला टिपणार हे सांगतोय मिडॉनचा क्षेत्ररक्षक. विकेट आलाय गडी आलाय. संगीत ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया. शिकाच्या बॅटमध्ये 32 धावांचं झंझावत पाहिलंय. सुपर बॅटिंग क्या बात आहे. एक झेल निसटला होता त्यानंतर 2 ते 3 षटका त्या या इनिंगमध्ये ऍड झाले. त्यानंतर नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. प्रथम मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. प्रथमेश कुडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. टीमची टोटल आपण पाहिली तर 79 लॉस ऑफ 2 विकेट्स. 79 धावा 2 गडी बाद झाल्या. तर षटक क्रमांक आपण पाहिलं तर 5वं मार्गस्थ आहे. शेवटचा बॉल असेल म्हणजे अर्थातच 7 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि टीमची टोटल 79 2 गडी बाद झाल्यात. तुकाराम सर प्रथम या खेळाडूला पाहिलं ना तर लक्षात येते की ज्या ज्या वेळेला आवश्यकता आहे त्या त्या वेळेला टीमसाठी चांगली कामगिरी त्याने. आता तर स्टेज आहे एक आयडियल सिच्युएशन आहे. एक प्लॅटफॉर्म सेट झालाय कारण सुरुवातीला 79 धावा आता धावफलकावरती आहेत. बऱ्याच वेळेला प्रथम अशा कंडिशनमध्ये नाही आहेत. ज्यावेळेला कमी चेंडूमध्ये धावा करायचे त्यावेळेला प्रथम येतोय. पण प्रथम कधी पण येऊ द्या प्रथमचा अप्रोच तोच आहे. एकच फटका करायचा आहे. सिक्सर 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 षटकार. बिलकुल जुदा जुदा आहेत कारण प्रथमची बॅटिंग वेगळी आहे प्रथमेची बॅटिंग वेगळी आहे जयची बॅटिंग वेगळी आहे. पण अप्रोच मॅच बरोबर आहे. अप्रोच तोच आहे. पहिला चेंडू फेस करतोय प्रथमेश आणि पहिल्या चेंडूवरती हा गेट सेट गोवाला खेळ आहे. गेट सेट गोवाला खेळ आहे. धावा झाल्या धावफलकावरती 85. तसं आपल्या गावठी भाषेमध्ये बोलतात ना 80 की 85. पण आता एक तुमच्यासाठी कॅश प्राईज आले. इंदुमती स्मृती दुर्गेश 11 जर 100 धावा पूर्ण केल्या धावफलकावरती 6 षटकामध्ये तर 500 रुपयाचा कॅश प्राईज संदीपजी पाटील यांच्याकडनं जाहीर झाले. 100 स्कोरबोर्डवरती आणा आणि 500 मिळवा ही स्कीम आहे. 100 आणा 500 मिळवा ही स्कीम आहे. 85 धावा स्कोरबोर्डवर लागत आहेत. शेवटचे 6 चेंडू असेल. जबरदस्त बॅटिंग केलं जयेश घरचं कौतुक करावं. त्याच्या या इनिंगचा विचार केला तर 4 उत्तुंग षटकार 1 चौकार 3 सिंगल. विकासने जबरदस्त बॅटिंग केले 32 धावांचं योगदान. तदनंतर प्रशांत घरतने 4 चौकार 16 धावांचं योगदान आणि प्रथम आल्या पहिल्या चेंडूवर खरपूस समाचार घेतलाय सिक्सर आणि स्वतःचं खातं खोललं गेलंय. शेवटचे 6 बॉल असतील आणि शेवटचं षटक म्हटलं की हाणामारीचं षटक असतं डेट ओव्हर आणि या पहिल्या ओव्हर्सपासून मात्र याच्यात धुलाई झाली. ती गोलंदाजी करणारा क्षेत्ररक्षकाचा आधार मिळणं गरजेचं होतं तो मिळाला नाही आणि त्याचेच परिणाम आपण पाहिले तर उच्चांक गाठला या स्पर्धेचा 85 रन्स. सुरुवात 12-12 केली त्याच्यानंतर 2 ओव्हरमध्ये 44. मागचं षटक पण आले 17 धावांचं. मागचं षटक पण कमी नाही आलंय. याचा अर्थ प्रत्येक ओव्हरमध्ये 12च्या वरची सरासरी त्यांनी मेंटेन ठेवले म्हणून 5 षटकामध्ये 17च्या आसपासची करंट रन रेट पाहतो ना जो आताच्या घडीला आहे. 85 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचं षटक हाताळण्यासाठी नितीनला 3 चांगले चेंडू हाताळायचे आहेत. जयेश स्ट्रायकर एंडला जयेश पुलचा हाफ ट्रॅकर आणि ट्रॅकवरनं गाडी घसरावी तशी घसरले. चेंडू गेला बाउंड्रीच्या बाहेर षटकार. थँक्यू
संघाची धावसंख्या 91 आणि जयेश घरत पोहोचले 11 चेंडूवरती 37 धावांची खेळी 37. तिथे 100 धावा गुणावत आहेत आणि इथे अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती जयेश घरत आलाय. काल्पनिक आपण फलंदाज पाहिला होता 45 रन्स त्यानेही बनवल्या होत्या. यावेळेस आता पुन्हा एकदा कार्बन कॉपी. अगदी थोडासा साईड चुकलंय परंतु सेम कार्बन कॉपी पाहायला मिळतंय. जबरदस्त बॅटिंग आणि स्वतःचं सांघिक वैयक्तिक कामगिरी पाहिली तर 43 रन्स आणि टीमची टोटल जाऊन पोहोचलंय 97. 500 रुपयाच्या दिशेने वाटचाल चाललंय सध्या 100. पण अजून एका दुसऱ्या दिशेने पण वाटचाल चालले त्यावरती चर्चा नक्कीच होईल. एक तर 50 अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती आणि 100 वैयक्तिक आपण तो स्कोर पाहिला तर संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचल्या 97. 97 धावा आता धावफलकावरती येऊन टेपल्या जयेश घरत. मागची जशी स्पर्धा आपण म्हणतो याच मैदानावरती स्पर्धा त्या बॅटिंग तिथे केली होती पण तिथे शेवटच्या क्षणी कदाचित ती जी समाधानाची बाब होती की त्यांच्या टीमनं टुर्नामेंट जिंकली फायनल जिंकली पण बॅटिंगचा तो इसका दाखवायचा होता तो आता या मॅचमध्ये या सामन्यामध्ये दाखवतोय. आता बॉडी लँग्वेज पूर्णपणे बदलले देहबोली बदलले कारण इतका धावफलक आता स्कोर बोर्डवरती 2 षटकार 6. स्वतःची वैयक्तिक धावसंख्या 43 संघाची 97. 97 जम होते का क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे तो राहिला रंगदर्शक त्याच्या डोक्यावरने चेंडू गेला 3 in a row 6. षटकार. स्कोर झालाय 103. 103 धावा आणि वैयक्तिक 49 धावा. आज मात्र त्यांना बॉल दिसतो ना आता फुटबॉल दिसतोय. एक मोठा चेंडू दिसतोय म्हणजे बॉल फुटू नये म्हणजे झालं. जबरदस्त 3 रो क्या बॅट आहे सुपर. 49 धावा फक्त 1 धाव वैयक्तिक दूर अर्धशतकापासून 103 धावा या स्कोर बोर्डवर लागत आहेत. गोलंदाज नितीन अशा प्रकारचा चेंडू हाताळावा लागेल. त्याच्या 1 धाव परिपूर्ण होते. दुसऱ्या धाब्याचाही प्रयत्न केला जातोय आणि इथे बॅट मात्र उंचवायची आहे कारण बॅटच्या साह्याने 1-2 धावा आल्यात. वैयक्तिक कामगिरी या स्पर्धेचं पहिलं हाफ सेंचुरी आपण पाहू शकतात मिस्टर जयेश घरत जयूच्या बॅटमधनं. वेल प्लेड. अभिनंदन. पहिलं अर्धशतक पहिला 50 आणि पहिली अशी वैयक्तिक कामगिरी आपण या पाटील चषकामध्ये पाहतोय. चांगली इनिंग. स्कोर जाऊन पोहोचला 105. क्लीन बॉल मधली एसटी उद्ध्वस्त असताना काय अफलातून इनिंग खेळलाय. अप्रतिम इनिंग. संपुष्टात आलेत 51 धावांची खेळी संपुष्टात. जयेश घरत बाद. थँक्यू. वेल प्लेड. काय जबरदस्त इनिंग केलंय. तुवादार फलंदाजी जयूश घरत. जयू रविकांत घरत मैदानच्या आतमध्ये जातोय परंतु शेवटचा बॉल असेल आणि टीमचे टोटल 105 धावा. थोडासा हा आकडा घेताना आमची जीप थोडीशी उंचावते. 105 धावा या स्कोर बोर्डवर लागत आहेत. आता 108चा अर्थ वेगळा आहे ना. तिथे जॉब ज्या वेळेला करतो तेव्हा 108चा करतो. आता जवळ आहे त्याच्या जवळ आहे पण इनिंग आल्या 2 इनिंग आल्यात 3 इनिंग आल्यात कारण 3 इनिंग जर आपण पाहिल्या 16 धावांची प्रशांतची 32 धावांची विकासची आणि त्यांचा टोटल केला तर 48 होतात पण 54 तिथून 54 धावांची खेळी साकारलेत ती जयेश घरत यांनी. 51 धावा. गोलंदाज रेडी होतोय. शेवटचा बॉल शेवटच्या चेंडूवरती गडी बाद झालाय. शेवटच्या चेंडूवरती आला विकेट. धावा आहेत धावफलकावरती 105. 106 धावांचं आव्हान 2 टीम कॅप्टन. चला आपण या SS क्लब होलीपाडा अर्नाळा आणि यज्ञेश 11 अर्नाळा किल्ला दोन्ही टीमच्या कॅप्टननी यायचं आहे. टॉससाठी आपण या
होलीपाडा अर्नाळा आणि यज्ञेश इलेव्हन अर्नाळा किल्ला दोन्ही टीम कॅप्टन. चला आपण टॉससाठी या. एक ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये ऐकूया एक धून संगीत आणि पुन्हा एक देऊया पाटील परिवार पाटील ब्रदर्स आयोजित पाटील चषक 2024 वर्ष दुसरं. मेरे बयान का नाम मेरे देवीन का नाम मेरे बयान का नाम मेरे देवीन का नाम खुशी से रख लो नाम रे बाबा खुशी से रख लो नाम खुशी से रख लो नाम रे बाबा खुशी से रख लो नाम खुशी से रख लो नाम रे बाबा मेरे बयान का नाम मेरे देवीन का नाम खुशी से रख लो नाम रे बाबा खुशी से रख लो नाम खुशी से रख लो नाम रे बाबा खुशी से रख लो Everybody can jump आने जाने वाले लोग कोई थँक्यू सर्वांचं सहर्ष स्वागत. चला नेक्स्ट मॅच SSS क्लब होळीपाडा अणा विपक्ष यज्ञेश इलेव्हन अणा किल्ला. दोन्ही कॅप्टन्स आपण टॉस बॉक्सच्या दिशेने या. इथे टॉस केला जाईल मान्यवरांच्या शुभ असते. दीपकजी पाटील साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राईज आलंय. जयेश खरंचसाठी 50 धावांचं योगदान त्यांच्या बॅटपण जरूर आलं होतं. दोन्ही कॅप्टन्स आपण या होळीपाडा अँड यज्ञेश इलेव्हन अणा किल्ला दोन्ही कॅप्टन्स हॅलो हॅलो आपण टॉस बॉक्सच्या दिशेने या. तिथे टॉस केला जाईल मान्यवरांच्या शुभ असते. आज अणाचे 4 संघ एकमेकांचं या स्पर्धेमध्ये आहेत आजच्या दिवसात. आणि 4 संघ पाहिले तर स्वराज्य पुनाडे आदिराज इलेव्हन वालिव हितांश शिवांश 11 उत्तन बॉईज असे 4 संघ आहेत. चला दोन्ही कॅप्टन्स आपण टॉस बॉक्सच्या दिशेने या. नेक्स्ट मॅच चला दोन टीम कॅप्टन आपण लगेच या. SS क्लब होलीपाडा अर्नाळा आणि यज्ञेश इलेव्हन अर्नाळा किल्ला दोन्ही संघ कर्णधारांनी यायचं आहे. नाणेफेकीचा गोल करण्यासाठी यायचं आहे. चला टॉस साठी या. जास्त वेळ जाणार नाही याची काळजी घ्या. पाटील ब्रदर्स पुरापाडा आयोजित ही स्पर्धा आपण अनुभवत आहेत. पाटील चषक 2024 आजच्या स्पर्धेचा सलग दुसरा दिवस आपण अनुभवत आहेत. एक गाव एक संघ असा हा फॉर्मॅट आजच्या दिवसामध्ये. आणि पहिला मॅचमध्ये काही जबरदस्त कामगिरी केलंय. 105 धावा या 6 ओव्हर्समध्ये बनवल्यात आणि 106 धावांचं एक भलं मोठं लक्ष असेल. समोरच्या संघाने बनवत आम्ही बनवू, परंतु त्यांच्यासारखी चांगली कामगिरी तुम्हाला वरचढ कामगिरी करावी लागेल. आत्मविश्वासपूर्ण फलंदाजी करावी लागेल. चला दोन्ही कॅप्टन्स आपण टॉस बॉक्समध्ये या. होळीपाडा अणा टीम अँड यज्ञेश इलेव्हन अणा किल्ला हे दोन्ही कॅप्टन्स टॉस बॉक्सच्या दिशेने या. जर तुम्ही लवकर येणार असाल तर जास्तीत जास्त षटकांचे सामने असतील. उशीर करणार आहात तर कमीच षटकांचे सामने होतील, कारण आयोजकांचं म्हणणं आहे की जास्तीत जास्त षटकांचे सामने संध्याकाळच्या सत्रामध्ये झाले पाहिजेत. हॅलो चेक चेक चेक. हॅलो चेक चेक. चला दोन टीम कॅप्टन चला आपण लवकर या. आणि जसा उल्लेख केला गेला, तुम्ही जर उशीर आला तर एकच गोष्ट होईल, ती षटकांची संख्या कमी करावी लागेल. आणि एकदा का ओव्हर्स कमी झाला याचा अर्थ
जो प्रेक्षक वर्ग आलाय चांगलं क्रिकेट पाहण्यासाठी त्याचं थोडंसं इरमोड होईल, थोडासा नाराज तोही होईल. कारण 6 षटकांचे सामने कालच्या दिवसभरामध्ये रंगलेले आपण पाहिलेत. त्याच्यामुळे 6 षटकांचे सामने खेळवण्याचा प्रयत्न पाटील परिवार अर्थात पाटील ब्रदर्स एक आयोजक म्हणून करतायत. तर आपणही तितकी चांगली साथ त्यांना जर दिली तर आज दिवसभरामध्ये ते 6 षटकांचे सामने आपण नक्कीच खेळताना पाहू. आणि तुम्हाला ती संधी आहे. फार कमी स्पर्धेमध्ये इथे असं 6 षटकांचे सामने पाहतोय, नाही तर मग 4 ओव्हरच्या ना 3 ओव्हरच्या मॅचेस असतात. पण इथे आयोजक म्हणून पाटील परिवारानं जो प्रयत्न केलेला आहे की तुम्हाला एक चांगली संधी, एक चांगला प्लॅटफॉर्म, एक स्टेज या स्पर्धेच्या निमित्तानं तुम्हाला दिलेला आहे. मग तुम्ही तुमच्याकडनं जी सहकार्याची अपेक्षा आहे की तुम्ही वेळेवरती दाखल होणं आवश्यक आहे, ते जर दाखल नाही झालं तर मग नाईलाजतव खुशीने कोण करत नाही आहे, नाईलाजतव मग षटकांची संख्या कमी करावी लागेल. आणि मग एकदा का ओव्हर्स कमी झाल्या मग क्रिकेट थोडंसं कमी होते आणि त्याच्यातली रंजकता, जी उत्कंठ आहे ना, ती थोडीशी कमी होते. मॅचच्या दिशेने जाऊया. सलामी जोडी मैदानावरती सज्ज झाल्यात. 106 धावांचा पाठलाग टीमला करायचा आहे स्वराज्य पुनाडेला. तर त्याच्या समोर आहे इंदुमती स्मृती दुर्गेश 11 आणायचा संघ आहे. सलामी जोडी मैदानावरती सज्ज झाल्यात. अक्षय, अंकुश आणि पहिलं षटक, पहिली ओव्हर हाताळण्यासाठी राणा एक्सप्रेस या नावाने परिचित असलेला अमित तांडेल. तिन्ही हे नावाने आहेत. अक्षय आहे, अंकुश आहे, अमित आहे. अटॅकिंग तिन्ही खेळणार. एक अटॅकिंग बॉलर आहे आणि त्याच्यासमोर आक्रमकता तुम्हालाही दाखवावी लागणार आहे. चला दोन्ही बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये अक्षय आणि अंकुश अशी जोडी दाखल झालंय. स्वराज्य पुनाडे इथे 106 धावा इथे उभा केल्या जातील का? धावा येतील, कारण समोरच्या संघाने बनवल्यात आम्ही करू शकतो. आत्मविश्वास, कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये असायला हवा, कारण आत्मविश्वास असेल तर जगाच्या पाठीवर तुम्हाला भय नाहीये. हे श्रीमान बाळासाहेब ठाकरेंचं वाक्य. बेस्ट ऑफ लक बोर्ड टीम. मॅच लावतोय सुरुवात. पहिलाच बॉल करण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण होते. तत्पुढे सिंगल श्री गणेशा केला जातोय. स्वराज्य पुनाडे एक भलं मोठं लक्ष आहे, पण तो या भल्या मोठ्या लक्षाला दबावाला न जुमानताना चांगली कामगिरी तुम्हालाही करावी लागेल. पहिल्या चेंडूवाला सिंगल श्री गणेशा केला जातोय. जसं तुम्ही उल्लेख केला आत्मविश्वासाचा उल्लेख नक्कीच चांगला केला. सेल्फ कॉन्फिडन्स तुमचा असायला हवा. पण आता काय झालंय, मॅच मध्ये 2 गोष्टी एकत्र घडल्यात. 105 धावा केल्यामुळे आत्मविश्वास हरण्याचा संघाचा आहे. डगआउट मधनं बाहेर येताना तुम्ही काय विचार केला ऍज अ बॅट्समन? भले त्याने 105 केल्या, 106 धावा करायची आहेत, पण त्या प्रयत्नामध्ये मिस टाइम स्ट्रोक, बॅटच्या वरच्या बाजूला चेंडू स्टिकरच्या ठिकाणी चेंडू आदळलाय. पहिला विकेट, पहिला गडी आणि पहिला धक्का बसलाय पुनाडे संघाला. आणि मी काय म्हटलं होतं की ज्यावेळेला फिल्डिंग करून मैदानाच्या बाहेर संघ आलाय, डगआउट मध्ये चर्चा केली, पण तुम्ही जर त्या 105चा जास्त विचार करत राहिला ना तर हा पाठलाग होणार नाही. तुम्हाला पॉझिटिव्ह अप्रोचनं, सकारात्मक दृष्टीनं मागे काय घडले ते मागे सारून तुम्हाला पुढे जायचं आहे. त्याच्यामुळे जर तो विचार कायम तुमच्या मनामध्ये जर राहिला ना तर पुढे जाता येणार नाहीये. त्याच्यामुळे शॉर्ट व्हर्जन मध्ये विचार करा. पुढच्या पहिल्या 2 षटकामध्ये काय करायचंय, पुढच्या 2 षटकामध्ये काय करायचंय आणि स्लॉग ओव्हरसाठी काय राखून ठेवायचं आहे, या 3 टप्प्याचा जर विचार केला तर या धावाही पाठलाग होऊ शकतात. पण तसा अप्रोच, तशी सकारात्मकता तुम्हाला मैदानावरती दाखवावी लागेल. येस, इथे फलंदाज नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. जी सुरुवात पाहिजे होती ती सुरुवात प्राप्त करता आली नाही आहे. धावा येतील, धावा मी करू शकेन, आत्मविश्वास, कारण 3 मोठे हिट जर येत आहेत ना तर या धावा येऊ शकतात. कारण 18 ते 19 ची सरासरी आहे. 6 षटकांचा सामना आहे की आपण बघू शकतायत. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आलाय रोहन. आतापर्यंत 2 चेंडूची समोर आले. पहिल्या चेंडूवर सिंगल, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर विकेट्स प्राप्त केलाय. बॅटिंग पिच आहे की नाही तर धावा येतील. समोरच्या संघाने बनवल्यात, परंतु त्यांच्यापेक्षा वरचढ कामगिरी तुम्हाला इकडनं करावी लागेल. गोलंदाज गेले मार्कर पुन्हा एकदा अमित स्टेपडाऊन करण्याचा प्रयत्न केला. दिशा दिलाय. विकास पुढे सरसावतोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला. 1 धाव तर परिपूर्ण. विघ्नेश पुढे सरसावतोय. सिंगल येईल. टीमचे टोटल जाऊन पोहोचेल 2 या अंकावर. जसं तुम्ही विचारही केलं की आता काय विचारणं हा टीम मैदानावरती उतरलाय तेही आपण महत्वाचं आहे.
आणि दुसरी आहे की तुम्ही एकमेकांशी किती खेळलात. अर्नाळा पुनाडे एकमेकांशी किती वेळा खेळल्यात, त्याच्यामुळे एकमेकांच्या डावपेच किती माहिती आहेत, एकमेकांच्या खेळाडूचा खेळ किती माहिती आहे, याही गोष्टी मॅटर करतात. अशा वेळेला डावखुरा फलंदाज स्ट्रायकर एंडलाय. फ्लिक केलाय थोडासा ब्लाइंड स्ट्रोक नाही, पण जसा प्रदीप पाटील खेळतात ना तसा नो लुकिंग स्ट्रोक पण प्रत्येकाने पाहिलाय. चेंडू केला सरळ लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार, 4 धावा. थँक्यू. म्हणून या चेंडूचा फटक्याचा उल्लेख का केला, नो लुकिंग स्ट्रोक. फार पूर्वी बघायचं बाबा आडव्या बॅटनं खेळलाय, ब्लाइंड स्ट्रोक खेळलाय, पण आता नवीन शब्द त्याला जोडला गेलाय, नो लुकिंग स्ट्रोक. ड्राईव्ह केलाय चेंडूला, वेगानं चेंडू चाललाय, चेंडू केला सरळ दणदण करून, दणदणीत कणकणीत, चौकार. आता स्वराज्य प्राप्त करायचं असेल तर मावळ्यासारखं लढावं लागेल आणि सुरुवात केलंय. 2 चौकार त्यांच्या बॅट मधलं पहिल्या टीमला पोहोचवलंय. 10 धावा या स्कोरबोर्ड लागतात. गोलंदाज शेवटचा बॉल असेल, षटक क्रमांक पहिला आहे. आणखीन एक हवाई सफर प्रयत्न तर केलाय. स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडू होतोय फरार. 3 चेंडूवर लगातार 3 चौकार येत आहेत. पहिल्या षटकाची समाप्ती. टीमची टोटल 14, 1 गडी बाद. पाटील की बहार शिवबाची यान तू, राष्ट्राची शान तू, शिवबाची यान तू. बिलकुल डीजे वाले गाणे भाईने सही गाणं बजाय आहे. कारण जसं तुम्ही उल्लेख केला, स्वराज्याचा उल्लेख केला. आता कंपॅरिझन जरी पाहिला तर अर्नाळा संघ पहिल्या षटकामध्ये होता 12 वरती आणि आता स्वराज्य पुनाडे टीम आहे 14 वरती, पुढे आहे. फक्त 1 विकेट जो गमावलाय तो थोडी चिंतेची बाब, पण असं घडणार. विकेट जाणार, विकेट गमावणार, पण ती सरासरी तुम्हाला कायम राखायची आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 14 आल्यात. काय बॅटिंग, 3 फटके पाहिले. 1 फटका जो आपण नो लुकिंग स्ट्रोक पाहिला, जो लॉंग लेग रिजन मध्ये गेला. 1 खोलवर टप्प्याच्या चेंडूला ऑन ड्राईव्ह केला होता मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये आणि शेवटचा बॉल स्टँड अँड डिलिव्हर समोरच्या दिशेने खेळला होता, तो बरोबर फुल फेस ऑफ द बॅट, चौकार. दुसऱ्या षटकासाठी विकास येतोय असं नाही, कहाणी दोन्ही बाजून आहे. आता एकानं स्टार्ट केलाय, अंकुशनं स्टार्ट केलाय, तिथून बाद झाल्यानंतर अंकुश अक्षय त्यानं चौकार ठोकला होता. इथून फलंदाज सांगतो मी ठोकणार, षटकार. इट्स यूज सिक्सर, षटकार. रोहनच्या बॅट मधनं सिक्सर आलाय, रोहनच्या बॅट मधनं षटकार आलाय. आता कहाणी दोन्ही बाजूला चाललंय, डिशुम आली कहाणी मैदानावरती आहे. ऑफस्टमच्या बाहेर पंचाकडे इशारा येतो. व्हाईट बॉलचा इशारा होतोय. 106 धावांचा बाटला करायचा आहे आणि तुम्ही जसा उल्लेख केला मावळ्यासारखं लढायचं आहे आणि ते लढण्याची वृत्ती, झुंजार वृत्ती, फायटिंग स्पिरिट दोन्ही खेळाडू दाखवत आहे. एका बाजूला अक्षय आणि दुसऱ्या बाजूला रोहन, दोन्ही खेळाडू दाखवत आहेत. सुपर टिट फॉर टॅटचं उत्तर देण्याचा प्रयत्न जरूर केला होता 20 धावा स्कोरबोर्डवर. पुन्हा एकदा येस, पिंक इज गॉन. अंपायर नो विकेटचं पतन होताना इथे फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन गॉन. जरा सा महसूस हुआ एक लाइफ की गाड़ी ने कस के मारा ब्रेक. हो रहा है क्यों कंफ्यूज मेरे दिल, मशवरा मेरा तू आजमा के देख, यही उम्र है कर ले गलती से. बिल्कुल गलती से मिस्टेक नहीं. और थोड़ा सा कन्फ्युजन था, थोडंसं कन्फ्युजन होतं या फटक्याला खेळण्यामागे. जर आपण पाहिलं तर रोहनने सुरुवात चांगली केली होती,
पण हा फटका खेळताना जरी रिप्लेमध्ये आपण पाहिलं ना काय घडलं होतं, विकास यांचा हा चेंडू होता आणि विदिन द स्टंप, ज्यावेळेला विदिन द स्टंप तुम्ही जाता अक्रॉस जाता, पहिल्या तर ऑफ स्टंपच्या बाहेर गेले, बरंच बाहेर गेले चेंडू आणि खेळण्यासाठी बरोबर पायावरती मिडल स्टंप, बरोबर मिडल आणि लेग स्टंपवरती हा चेंडू आदळला असता आणि पंचांचा बोट लगेच वरती, म्हणून डीबीएनची ती ओळख आहे नितीन, क्लीन अँड नीट टेलिकास्ट ही डीबीएनची ओळख आहे, जी आता स्क्रीनवरती आपण पाहिलंय बरोबर फ्लम एलबीडब्ल्यू असं म्हणूया. तर विकेट आज बड्डे बॉयज आहेत तुकाराम मंगेला सर, त्यांना मात्र शुभेच्छा येतात. मेघनजी पाटील, नागेजी तळेकर, मेघनजी पाटील, नागेजी तळेकर अँड जगदीशजी भोई साहेबांच्या वतीनं आपलंही खूप खूप आभार असेल. लाख लाख शुभेच्छा. तुकाराम मंगेला सरांचे मात्र फॅन फ्लॉवर्स बरेचसे आहेत, त्यांनाही खूप खूप शुभेच्छा आहेत. ते मात्र फलंदाज बाद होईल, पंचाचा सिग्नल आलाय. या ऐकूया एक सुमधुर संगीत पुन्हा एकदा. उम्र है कर ले गलती से मिस्टेक, यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक, यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक. म्हणजे सर्वांचं मनापासून आभार आहे. म्हणून मी उल्लेख केला या आजवरच्या प्रवासामध्ये ज्या ज्या लोकांनी मार्गदर्शन केलं, प्रोत्साहन दिलं, या सर्वांचं आम्ही मनापासून आभार मानतोय की हे सर्व टीम आहे किंवा ही सर्व लोक आहेत म्हणून आजवरचा प्रवास हा चांगल्या पद्धतीनं होऊ शकलाय. विकेट क्रमांक 3, तिसरा गडी बाद झालाय. जी जोडी जमली होती जोडी तुटली आणि जोडी तुटल्यानंतर जे ॲज युजल होतं तेच घडलंय. लागोपाठचा अजून एक विकेट गमावलाय तो टीम स्वराज्य पुनाड्याच्या संघानं. कारण समोर हरण्याचा संघ आहे दुर्गेश इलेव्हन, ज्याचा उल्लेख केला या हंगामामध्ये फॉर्ममध्ये असलेला ऑलराऊंडर खेळाडूंचा भरणा आहे. आपण पाहिला अमित तांडेला पाहिला, आता विकास गोलंदाजी करताना पाहिला, ज्या विकासनं 32 धावांची खेळी साकारली होती. आता 2 विकेट आतापर्यंत विकासनं स्वीप करायचा होता. चेंडूला बॅटच्या थोड्या खालच्या बाजूला चेंडू लागलाय. शॉर्ट फाईन लेग रिझन मध्ये चेंडू जातो. एक धाव या चेंडूवरती पूर्ण एका धावेनेशी धावलं जाऊन पोहोचल्या 22-22. 3 गाड्यांच्या मोबदल्यात धावा झाल्या धावफलकावरती 22. आता स्ट्रायकर एंडला येतो ज्यानं 3 चौकार ठोकल्यात. स्ट्रायकर एंडला फलंदाज अक्षयचा अर्थ असा असतो ना ज्याचा क्षय होत नाही, असा हा अक्षय. 3 चौकार, 3 कणकणीत दणदणीत चौकार ठोकलेला अक्षय स्ट्रायकर एंडलाय. ऑफस्टमच्या बाहेर थोडंसं शपळ होऊन खेळलं होतं. फुलर लेन डिलिव्हरी ऑफस्टमच्या बाहेर थोडासा कटर चेंडू हाताळला. निर्धाव चेंडू एक पहिल्या फटक्यानंतर पहिल्या षटकारानंतर विकासनं लाईन अँड लाईन ऍडजस्ट केले आणि चांगले चेंडू हाताळलेत. व्हाईट बॉलचा इशारा पण जगणं होतोय. एक धाव जमावी येईल. ऑफ ब्रेकर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला होता. स्टार्ट थोडासा बाहेर न केला तुम्ही, ऑफस्टमच्या थोडासा बाहेर न केला होता. 2 टीम कॅप्टन चला आपल्यासाठी भरपूर वेळा कॉलिंग झाले. चला षटक 2 समाप्त झालाय. टीमची टोटल 23 धावा या स्कोर बोर्डवर लागत आहेत. 3 विकेट्स पतन झालंय. एक छोटीशी 2 आणि लगेच इन ऍक्शन मध्ये. चला दोन्ही कॅप्टन्स आले असतील तर आपण टॉस बॉक्सच्या दिशेने या. नाचो धनाधन म्यूजिक बजाओ कह दो ये सबसे चला 2 टीम कॅप्टन होलीपाडा आपण टॉस साठी रेडी राहा. यज्ञेश इलेव्हन अर्नाळा किल्ला आणि होलीपाडा SS क्लब होलीपाडा अर्नाळा. तर अगोदर थोडासा उशीर झालाय त्याच्यामुळे तुम्ही लवकर आला तर जास्त षटकांचे सामने खेळण्याची संधी तुम्हाला मिळेल, अन्यथा मग तोच प्रकार होईल. षटकांची संख्या कमी होईल. पहिल्या चेंडूवरती सिंगल रन, एक धाव या चेंडूवरती पूर्ण करतो नितीन. स्कोर जाऊन पोचलाय तो 24-24. 2 षटकांत 23 होत्या, तिथे 24 होत्या, पण त्यांनी नंतरच्या 2 ओव्हरमध्ये 44 केल्या होत्या. आता तितक्या धावा केल्या
तर मॅचमध्ये कमबॅक होईल. येस, पहिल्या इनिंगमध्ये 24 धावा होत्या. या इनिंगमध्ये षटक क्रमांक 3 सुरुवात झाली. 24 धावा स्कोरबोर्डवर. इकडनं तुम्हाला गिअर चेंज करावा लागेल. टॉप गेने प्रवास करावा लागेल. फ्लिक करण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक तिथे आहे, कुठल्याही प्रकारची चुकी करत नाहीये. विकेट क्रमांक 4 धक्का लागतोय तो टीम स्वराज्य पुनाडे या टीमला. एसडीचे पायावरचा चेंडू होता. पायावरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न फ्लिक केला. म्हणजे पाठीमागे पाहिलं होतं नो लुकिंग स्ट्रोक जो खेळला गेला होता. पण आता काय होतं, टायमिंग नव्हतं, एलिव्हेशन सुद्धा नव्हतं, जास्त लांबही नाही गेलाय. हा जर आपण रिप्लेमध्ये चेंडू पाहिला बघा, खेळला फटका खेळा असं नाही. नो लुकिंग स्ट्रोक तुम्ही खेळलाय, पण फटक्याला एलिव्हेशन देताना बॅट फ्लो थोडासा पुढे जायला पाहिजे. तो बॅटचा थ्रो आहे ना, तो थ्रो थोडासा पुढे जायला पाहिजे, तो गेला नाहीये. आणि तिथे सुद्धा आपण पाहिलं झेल टिपलाय. प्रथमेश आले, प्रथमेशनं हा झेल टिपलाय. विकेट क्रमांक 4 चौथा गडी बाद इथून झालाय. करणला लाभले हे पहिले यश. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय. हलक्यात आता थोडंसं स्थिर केलं चेंडूला. पॉईंट रिझन मध्ये प्रथम जोपर्यंत फेड करतील 1 धाव या चेंडूवरती. पूर्ण स्कोर जाऊन पोहोचलाय 25-25. दरम्यान सुनीलजी पाटील साहेबांचं शुभ आगमन झालंय. त्यांचंही सहर्ष स्वागत असेल. टीमची टोटल 25. इकडनं हवाई सफर घडवावी लागेल. प्रयत्न करावे लागतील. स्टेप आउट घेण्याचा प्रयत्न केलाय. लॉंगचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय. 1 धाव परिपूर्ण असेल. 1 धावाने काही होणार नाहीये, फक्त स्ट्राईक रोटेट होईल. परंतु हवाई सफर तुम्हाला इकडनं घडवावी लागेल, कारण टार्गेट मोठं आहे. 106 धावा पार करायच्या असतील तर माइंडमध्ये तुम्हाला हवाई सफर घडवावी लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते करण. खूप चांगली गोलंदाजी होते. हात खोलण्याची संधी देत नाहीये. डॉट बॉल येतोय. अशा मॅचला जर आपण पाहिलं नितीन, स्टार्ट कसा व्हायला होता, पहिल्या 2 षटकामध्ये 30 धावा 35 धावा, तर धावांचा पाठलाग होऊ शकतो. आणि तो पण बिनबाद किंवा 1 गडी बाद. आता काय झाले, कहाणी झाले 4 विकेट जे आघाडीचे फलंदाज बाद झालेत. त्याच्यामुळे क्रमांक 5-6 जातो तो मैदानावरती येत ना, इतकी सवय नसते इतक्या लवकर खेळायची. आणि 6 षटकांचे सामने खेळण्याची सवय किती आहेत तेही महत्वाचं आहे. टॉस केला जातोय 2 संघादरम्यान. नाणेफेक केले जाईल आणि तिथे टॉस का बॉलच्या दिशेने असतील. नितीन हॅलो, चला दोन्ही कॅप्टन्स या टॉससाठी या. दोन्ही कॅप्टन्स सन्माननीय संदीपजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन केला जाईल. एका बाजूने टीम आहे SS क्लब होळीपाडा अणा, विपक्ष यज्ञश 11 अणा किल्ला. दोन्ही कॅप्टन्स उपस्थित झाले, त्यांचंही सहर्ष स्वागत. पाटील परिवार खूप चांगली स्पर्धा आयोजन केलंय. कथित कॉलिंग यस टॉस येतोय. कथित अणा किल्ला टॉस जिंकलाय. प्रथम मान्यवरांना विनंती असेल, दोघांना शुभेच्छा द्या आणि व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. टॉस जिंकलाय अणा किल्ला टीम, काय डिसिजन असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू. समोरच्या संघाचे डावपेच तुम्हालाही माहिती आहे, एकमेकांसमोरच्या जवळचे अगदी संघ आहेत. किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न केला जाईल? कमीत कमी 50च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल, कारण समोरची आता हा मॅच आपण पहिला दुर्गेश 11 थोडीशी बलाढ्य टीम आहे. त्याने 6 ओव्हरमध्ये 105 बनवले आणि तुम्ही फक्त 50च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न, म्हणजे डावपेच तुम्हाला माहिती आहे. कुठले गोलंदाज असतील तुमच्याकडे? यस, मिथुन असेल, आयुष, चिराग असेल आणि हेमंत असेल. आयोजन नियोजन कसं वाटतं? ज्याप्रमाणे एका परिवाराने ही आयोजन केलंय, कसं वाटतं आयोजन नियोजन? आयोजन तर चांगलंच असते, दरवर्षी चांगलं असते. गेल्या वर्षी आम्हाला संधी मिळाली नव्हती, परंतु यावर्षी आम्हाला संधी मिळाली, त्याबद्दल पाटील परिवार यांचे मनापासून आभार. येस, आपण जर तुम्ही टॉस जिंकला असता काय निर्णय घेतले असता? आम्ही पण फलंदाजीच करणार होतो. आता जी फलंदाजी पाहिजे होती ती फलंदाजी आली. समोरच्या टीम 50च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही किती धावांचा टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न करतील? आम्ही 70+ करण्याचा प्रयत्न करू आणि आमचा बेस्ट दाखवू. आयोजन नियोजन कसं वाटतं? ज्याप्रमाणे पाटील चषक पाटील परिवाराने आयोजन केलंय, आयोजन 1 नंबर आहे. आम्ही पण आता प्रथमच खेळत आहोत आणि आयोजन बघा जर ग्राउंड पण आउटफील्ड पण चांगले आहे आणि आयोजन पण चांगले आणि मुख्यतः म्हणजे 6 ओव्हरचे सामने खेळवण्यात येत आहेत, हे मुख्यतः आकर्षण आहे. थँक्यू. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा असतील. टॉस जिंकलाय की अर्णाला किल्ला टीमनं आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊया कॉम्बॉक्सच्या दिशेनं, जिथे बड्डे बॉय तुकाराम मांगेला सर असतील. धन्यवाद नितीन. पुढचा मॅच
या दोन संघादरम्यान नाणेफेकीचा कॉल झालाय. तुर्तास आपण चालू मॅचच्या दिशेने जाऊया. आता अर्नाळा संघ 105 धावा केल्यानंतर त्यांचा धावांचा पाठलाग करताना सुरुवात चांगली केली होती सुराज्य मोडाण्याच्या संघानं. त्यानंतर थोडंसं आपण पाहिलंय तर डळमळले आणि त्यानंतर रेग्युलर इंटरव्हलमध्ये विकेट गमावल्यात. आई फटका हवेत खेळला आहेत. रविकांपासून थोडासा दूर चेंडू लँड होतोय. फील्ड करतील एक धाव या चेंडूवरती पूर्ण. एक षटक हाताळण्यासाठी आता आयुषला संधी यासाठी दिली होती की आता पुढच्या मॅचसाठी थोडीशी चाचपणी करूया. आपल्या जवळ जी स्ट्रेंथ आहे किंवा जी गोलंदाज आहेत ते प्रत्येक आजमावण्याचा प्रयत्न कदाचित हरण्याचा संघ या सामन्यामध्ये करतोय. कारण हा एकतर्फी सामना आहे त्याच्यामुळे आपल्याजवळ जे गोलंदाज आहेत त्याचा वापर येथे केला जातो किंवा ज्यांना संधी मिळाली नाहीये ते संधी साधण्याचा प्रयत्न करते. कारण जयेश वेगानं गेल्यात आता बॉलिंगसाठी. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर जाऊन पोहोचला 33-33. 1-2 ऐकूया आणि पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने येऊया. यहाँ भी होगा वहाँ भी होगा अब तो 6:30 में होगा क्या मेरा ही जलवा. 2 षटकाचा खेळ आता शिल्लक राहिला आणि 2 षटकामध्ये जवळपास जर पाहिलं तर इथून 63 धावा अजून करायच्या. फार भलमोठं आव्हान आहे. प्रत्येक बॉलवरती जर पाहिलं तर मोठा फटका इथे खेळायचा आहे. 73 धावा गोलंदाजी मार्क येतोय. 33 धावा स्कोरबोर्डवर लागतायत. तिम्याकातीचा चेंडू आधीच बॅटमधून फेरले जाते. पंच दोन्ही हात समांतर करतायत. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. 1 धाव ऍड केली जाईल. 34 धावा स्कोरबोर्डवर लागतायत. एकदा हवाई सफर करण्याचा प्रयत्न परंतु क्षेत्ररक्षक आहे विकास इथे झेल निसटला गेला. 1 धाव परिपूर्ण होतं. या एकेरीने टीमची टोटल जंप आहे 35-35. एक विकेटवर महत्वाचे आहे. कशासाठी माहिती आहे का? ज्यावेळेला एंड ऑफ द टुर्नामेंट जर तुमच्या संघाने चांगले केले मग त्या रेसमध्ये एक अर्धशतक आले ना जयेशच्या बॅटमधनं अर्धशतक आले मग त्याच्या जोडीला जर विकेट जर तू जोडी पडली तर मात्र त्याचा फायदा होणार आहे आणि तेच झालंय. प्रथमेशनं हा चांगला झेल टिपलाय. विकेट क्रमांक इथून गमावला. 5वा गडी बाद. यहाँ भी होगा वहाँ भी होगा अब तो 6:30 में होगा क्या मेरा ही जलवा मेरा ही जलवा. हा सामना पहिला तर एकतर्फी होते पण आता प्रेक्षकांना उत्सुकता पुढच्या मॅचची आहे. 2 अर्नाळ्याचे संघ एकमेकांसमोर असतील. अर्नाळा किल्ल्यातले संघ मैदानावरती खेळतील त्यामुळे प्रेक्षकांना उत्सुकता आहे. तो मॅच तो सामना SS क्लब ओलीपाडा आणि दुसऱ्या बाजूला यज्ञेश 11 अर्नाळा किल्ला या 2 संघादरम्यानचा पुढचा होणारा मॅच त्यावरती प्रेक्षकांची आता नजर आहेत. तर हा थोडासा एकतर्फी सामना चाललाय. आता जयेश करणकडे वेगळ्या नजरेने बघतोय. बाबा ही पण तुलाही संधी होती स्टंपिंग करण्याची एसटी करण्याची ती सुद्धा गमावले. पहिला एक झेल सुटलाय. हा स्टंपिंग चान्स मिस झालाय. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी पंच दोन्ही हात समांतर करत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. टीम जाऊन पोहोचते 36-36 धावा स्कोरबोर्डवर लागत आहेत. 106 धावांचं भलं मोठं लक्ष होतं. पुन्हा एकदा धीम्या गतीचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न वारंवार केला जातोय. चकवा चेंडू पाहायला मिळतोय वारंवार. नेक्स्ट मॅच ही खूप महत्त्वाचं असेल. दोन्ही संघ एकमेकांचे डावपेच आहेत. समोरच्या संघाने सांगितलं आम्ही 50 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आणि अपोजिट टीमने सांगितले की आम्ही 70 पार करण्याचा प्रयत्न करू. बघूया कसं बॅटर होईल. 50 आकडा बघितला ना तर दोन्ही टीमचे पाठीराखी पण 50-60 जण आलेत. सपोर्टर पण भरपूर आले दोन्ही टीमचे. तसा 50चा उल्लेख तुम्ही केलाय की विदिन 50 जर तुम्ही रोखलं तर प्रतिस्पर्ध्याला या मैदानावरती 6 षटकांसाठी कामगिरी काय कमी नसणार आहे. इथे कामगिरी चांगली करतोय जयेश घरत. जी संधी मिळाली आहे गोलंदाजीची ती सुद्धा दोन्ही हातानं साध्य करतोय. डॉट बॉल. शेवटचा बॉल. पाठीमागे थोडासा प्रशांतच्या चेहऱ्यावरती थोडासा स्माईल आहे.
की आता काय केले करण आपण रिप्लेमध्ये पाहूया. काही व्हिडिओ व्हायरल होतात, हा सुद्धा व्हिडिओ व्हायरल होऊ शकतो. जसा पहिल्या प्रयत्नामध्ये तुम्ही नाही आऊट केलाय दुसऱ्या प्रयत्नामध्ये, त्याच्यामुळे हा व्हिडिओ पण व्हायरल होऊ शकतो. इंस्टाग्रामवरती बऱ्याच जणांचे येईल, कारण करणचे जे फॅन आहेत ते पण हा व्हिडिओ व्हायरल करतील. शेवटचं षटक शिल्लक आहेत आणि शेवटच्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाज जाता 6 षटकांसाठी 6 गोलंदाज, अर्थात 6वा गोलंदाज रेडी झालाय प्रथमेश. प्रथम चला वेळ जास्त नका घालू, कारण आज थोडं उशिरानं शेड्यूल चालू झाले. 6 षटकं खेळण्याची संधी तुम्हालाही मिळाली आहेत आणि 6 ओव्हर त्यांनी खेळत 6 ओव्हर तुम्ही, म्हणजे वेळ तिथेही गेलाय. टप्प्याचा चेंडू होता, हुक केलाय चेंडूला पाठवलंय. ओ फिल्डिंग काय झालंय, पहिला तर अडवलं, सुंदर अटेम इथून झाला होता, चेंडू रोखला गेला होता, पण पुन्हा एकदा चेंडू गेला सीमारेषे पार. पहिल्या चेंडूवरती चौकार. नितीन स्ट्रायकर रेनला शेवटचे 5 चेंडू. अजून एक टप्प्याचा चेंडू होता, थोडासा बाउन्सर हाताळण्याचा प्रयत्न प्रथमने केला. आता प्रथमेश म्हणतो मला संधी मिळाली, पण थोडासा ताकद जोर आपणही लावूया, आणि तेच प्रयत्न प्रथमेश कडू. बॅटला लागला, थोडंसं शरीरावरती चेंडू आदळलाय, बॅटला लागून पायावरती चेंडू आदळलाय. एक धाव या चेंडूवरती, पूर्ण 3 चेंडूची जवळपास औपचारिकता या सामन्यामधली बाकी आहे. तीन चेंडूचा खेळ आता शिल्लक राहिलाय. समोर ड्राईव्ह केले चेंडूला. हा सामना आपण पहिला खऱ्या अर्थानं जसा प्रशांत घरतनं स्टार्ट केला, विकासनं त्याला साथ दिली. एंड करताना जयेश घरतचं एक अर्धशतक जे आलं होतं, त्याच्यामुळे मोठी धावसंख्या उभारली गेली. डॉट बॉल, तर शेवटचा बॉल असेल, फक्त औपचारिकता आहे का नाही तर काही जबरदस्त कामगिरी केली दुर्गेश 11 एक ब्राड संघ, आणि सुरुवात चांगली केली होती. 105 धावांवर 6 धावांचं टार्गेट ठेवलं होतं. समोर स्वराज्य पुनाडे. डॉट बॉल येतोय, विजयश्री प्राप्त केला इंदुमती स्मृती. दुर्गेश 11 टीमनं वेल प्लेड